वर्षानंतर मला असं वाटतं आपण यूट्यूबवरती व्हिडिओ टाकतोय आणि तो पण आपण ब्लॉग याच्यासाठी टाकतोय, एक आपली आठवण असू द्या म्हणून. आणि तुम्हाला तुम्ही माझी इंस्टाग्राम स्टोरी बघून तुम्हाला समजलं असेल मी कुठून जाऊन आलोय. आल्यानंतर मी टाकलेले व्हिडिओ. तर मी चाललोय दुबईला आणि माझी खूप इच्छा होती, दुबई ड्रीम होतं माझं ड्रीम, आणि ते कम्प्लीट होते. आणि तुम्हाला आपल्या दुबई ट्रिपमध्ये 4 किंवा 5 ब्लॉग असतील, तर तुम्ही एन्जॉय करा. तर बघूया, आपली सगळी तयारी झालेली आहे. सध्या तरी मी घरीच आहे, 8ची फ्लाईट आहे आमची. तर तुम्हाला आपली बॅग आहे इकडे काळोख आहे सध्या तरी, घरात कोणच नाही, मम्मी खाली गेली आहे, येईल. तर आपण चाललो आहे दुबईला आणि आपले ब्लॉग बघत राहा. खाली समाधान उभा आहे, समाधान आहे, अजून कोण कोण आहे मला पण एवढं माहिती नाही. आम्ही दोघं तर इथून आहे, पुढे तुम्हाला सर्व दाखवू कोण कोण असणार आहे. तर दुबईला चाललोय मी 6 दिवस. तर काहीच बॅग आपली, टोपी, साईड बॅग. तर काहीच आता आम्ही निघालोय, गाडीमध्ये बसलोय. स्टोर बशी गाडी जाऊ आणि आपल्याबरोबर प्रथमेश आहे, विशाल आहे, विवेक येतोय आणि समाधानचा आपले नाटकं दरप्रमाणे तशीच आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आपल्या बॅगेचं 7 किलो वजन आहे फक्त. काहीच काय आणत असेल पैसे ट्रान्सफर मारा का नका. काहीच आम्ही इथं CNG टाकतोय कारण की मुंबईला जायचं आपल्याला एअरपोर्टला. तर आपल्यासोबत बघू शकता विशाल आहे, पत्या आहे. CNG भरू, ट्रॅफिक नाही आमच्या इथंच फक्त ट्रॅफिक आहे, बाकी कुठंच नाही भेट. त्याला भेटू, तुम्हाला पुढं दाखवतो. आणि गाणी इथं सुरुवात झाली, मोबाईल विसरला घरी, पहिली सुरुवात लागलेली पनवती. मोबाईल राहिलेला आपला विवेक घेऊन आलाय आता. तर आपण निघालोय आता. आम्ही आता पोहोचलोय DY पाटील स्टेडियम जवळ आणि रिटर्न एकदा समाधानला आता आठवण आले की बुट विसरलंय घरी. तर आम्ही इथं थांबलोय DY पाटील स्टेडियम जवळ. बघा तुम्ही खोटं बोलतात, आम्ही का थांबलोय तुम्ही बघू शकता. आता लागलेली ते पण पोर्टर केलंय. अरे बाबा प्रेमला खूप ट्रॅफिक होती. तर आता आम्ही आलोय एअरपोर्टच्या पार्किंगमध्ये सध्या. समाधानची नाटकं दरप्रमाणे बुट चेंज करतो इथल्या. आणि आता आम्ही गाडी लावली आहे पार्किंगला. तर तुम्ही माझा लुक बघा कसा आहे. तर चला तुम्हाला आता आपण एअरपोर्ट जाऊ. चाललं दुबईला कोण काय बॅगा घेऊन फोटो काढतात बघा. काहीच गाडी आपण इथं लावलेली आहे, बघू आता आपण. एअरपोर्ट फर्स्ट टाइम ड्रीम. एअरपोर्टच्या बाहेर उभा आहे, तुम्ही बघू शकता. पण खूप टाईम आहे म्हणून आम्ही थांबलोय. थोड्या टायमाने जाऊ आम्ही आतमध्ये, दाखवतो तुम्हाला एअरपोर्ट. जे घेऊन जाणं गेलं आपल्याला, त्यांनी आपल्याला बॅग दिली. आता आपल्याला साईड बॅग पण आपण ऑलरेडी घेतलेली आहे, ऑलरेडी साईड बॅग घेतली आपण ना. बघू आता आपण काय. तर काहीच आता आपण आपला विजा घेतलाय, तिकीट घेतली आणि आता आपण आतमध्ये एंट्री करूया. इथं फोटो काढतात, ते दाजी आहेत आपल्यासोबत. बघा आपला विजा. तर बघूया आपली मंडळी बघा, पत्या, विवेक, विशाल. बाय बाय. चलो आपली लाईनच जा रे. थँक्यू. विमान उडायच्या आधी नारळ फोडा. आतमध्ये एंट्री केली एअरपोर्टमध्ये. आता म्हणलं आता आमचा बोर्डिंग पास काढायचा आहे, तर ते काम चालू आहे. आमच्यासोबत 10 जण आहेत आता सध्या तरी, अजून लोक येणार आहेत. तर बघू आता पुढे काय होतं आहे ते. आवाज येतो आहे की नाही काय माहिती नाही तुम्हाला. बट एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल
बघूया आपण आता पुढे. आता आपला झालेला आहे बोर्डिंग पास बनलेला आहे. बघू आता पुढं काय होतं आहे. आता आमची बॅग चेक झाली ती म्हणजे लगेज आहे ते गेलं तिकडं. पण बॅग होती ती पण चेक झाली आणि फुल सिक्युरिटी आहे. काहीच अलाउड नाही म्हणजे फुल चेक करतात. आणि आता रिटर्न आमची चेकिंग आहे. बघूया आता ही मला असं वाटतं 3rd टाईम आमची चेकिंग आहे. आम्ही काय चोरी बिरी केली 3 वेळा चेकिंग कसं व्हायचं. तर काही आमची आता चेकिंग झालेली स्टॅम्प दिलेलं आहे म्हणजे आम्ही चाललो आहे तिकडं. तर विजा पण रिटर्न चेक केला आमचा आणि आता आम्ही एंट्री आमची डायरेक्ट मॉलमध्ये झालेली. सर्व आहे इथं जे पाहिजे ते इथं. खाऊ आहे, तुम्हाला वाईन पाहिजे वाईन आहे, सर्व काय इथे. बघू आता दुबईमध्ये तर याच्यापेक्षा भारी आहे. आहे आणि तुम्ही बघू शकता एअरपोर्ट किती विमान आहे तिथे. आम्ही कुठं बसलो तुम्हाला दाखवतो. आम्हाला इथून सर्व विमानं दिसतात. एअर इंडिया, इंडिगो सर्व इथून बसलेले आहेत. दाजी पण आहेत आपल्यासोबत. तर काहीच आता आम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये बर्गर घेतला आहे. आपला ॲप होता, ॲपवरती करता आलं म्हणून. तर बघू आता आपण. बसू आपण आता मॅकडॉनल्ड्समध्ये. आपले टाईम आहे आता फ्लाईटला. चा बर्गर फ्रेंच फ्राईज खाऊन झालेलं आहे. तर आता वाजल्या 7 आणि बघू आता फ्लाईट कुठं लागली आपली. लागेल कुठं म्हणजे इथं खूप साऱ्या फ्लाईट असतात मग त्यांचा वेगवेगळा नंबर असतो. मग त्या तिथे प्लॅटफॉर्मवर म्हणजे जायला लागतं तिथल्या. तर बघू आता आपण कसं आहे. ज्या फ्लाईटचा गेट नंबर चेंज झाला आहे. तर आमचा पहिला होता 73, आता झालं आहे 85. तर आम्ही चाललो आहे आता 85 गेट नंबरवर. पहिले 73वर होतो. रिटर्न आम्हाला 10 जायला लागणार आता. बट 1 तास आहे अजून आमच्याकडे. टेन्शन जाऊन बसू आम्ही. एअरपोर्ट बघून घ्या. मी पण कसं दिसतो ते पण सांगा कमेंट करून. आता आम्ही गाईज ट्रेनच्या जवळ आलेलो आहे. तर जातोय आता आम्ही ट्रेनमध्ये बसायला. तर मजा येणार आहे. फ्लाईट पण जायचं गाईज. आता आपण फ्लाईटच्या बाहेर चढलेलो आहे आणि आता आपण चाललो फ्लाईटमध्ये बसायला. बघू शकता एअर इंडियाची फ्लाईट आहे आपली आणि तुम्हाला फ्लाईटमध्ये दाखवतो. तर गाईज फ्लाईटमध्ये आलेलो आपण. आता आपण आपली सीट पुढे. फ्लाईट टेक ऑफ घेताना कसं वाटतं काय मजा. आपले सीट बघू कुठे. तर बघू मॅडम आपल्याला दाखवते एअर हॉस्टेस. 40 कसे बसतात. Tongue-tied midnight. You can say all that you want, but you and I were meant for this. You know sometimes we hide behind this illusion that we're done. Oh, please see.
तर आता फ्लाईटमध्ये आपल्याला जेवण आलं आहे. तर जेवणामध्ये आपल्याला भात आहे, राजमा आहे, डाळ आहे, केक आहे आणि पास्ता आहे, कोल्ड्रिंक दिले आणि वॉटर दिले. तर आता आम्ही पोचलो आहे दुबईमध्ये आणि तुम्हाला फ्लाईट दिसत असेल काय भारी आहे फ्लाईट. 2.5 तासामध्ये आम्ही आलोय. कानाची खूप वाट लागली आपण काहीच आवाज नाहीत ऐकायला, कारण की ते लँडिंगच्या टायमाला काय ते आवाज बघा तुम्ही. एअरपोर्ट विमान बघा. तर काही आता आम्ही दुबईमध्ये उतरलोय. आम्ही दुबईमध्ये उतरलोय. आता बघू तुम्हाला बाजूला पण आमचे विमान आहे. इथे आमचं विमान डायरेक्ट एंट्री बाहेर निघालाय. बघू आता आपण 2.5 तासामध्ये आलोय. सर्व चेंज पण झालं आपलं मोबाईलला टायमिंग. आपल्या इथं बहुतेक 11:30 वाजले, इकडे 10:30 वाजले. 1 तासाचा फरक आहे, 1 ते 1.5 तासाचा. खूप मजा येणार आहे खूप. आम्ही एंट्री केली आहे दुबईमध्ये, म्हणजे एअरपोर्टमध्येच आहे. आणि सिम कार्ड दिले आम्हाला टुरिस्ट, बट 10 GB फक्त 24 आवर्ससाठी आहे. आणि नंतर जर आम्हाला तो सिम कार्ड चालू ठेवायचा असेल तर रिचार्ज करायला लागेल, बट रिचार्ज खूप महाग असणार आहे. आणि काही ठिकाणी व्हिडिओ काढायला अलाउड नाही, तर आपण काढणार नाही. आता बघू, आपली बॅग आपल्याला कलेक्ट करायची आहे, तर ती आपण पहिले कलेक्ट करूया. पण एक्सपिरियन्स खूप मस्त आहे. पण दुबईपेक्षा आपला मुंबईचा एअरपोर्ट तरी चांगला होता. बघू आता आपण कसं काय होतं. माझी आली तर काहीच माझी बॅग आलेली आहे. बॅग आली बाय फायनली. बॅग आली गाईज. बॅग कलेक्ट केलेली आपण. टेन्शन आलेला जाम. समाधानची बॅग नाही आली आज. ती पण तुझी ते बॅगची पण आहे. याला याची बॅग बोलत नाही, याची नाही बॅग. सर्वांच्या बॅगा आम्ही घेतल्यात आणि आता बघू टुरिस्टवाल्यांची आम्हाला इथून गाडी आहे आणि हॉटेलला घेऊन जाते आणि जेवायला असेल. आणि तुम्हाला एक मी गंमत सांगतो, एरोप्लेनमध्ये आहे आम्हाला माहिती नव्हतं की जेवण असेल म्हणून. तर एअर इंडियाने आम्हाला जेवण पण ठेवलेलं, कॉफी ठेवलेली, कोल्ड्रिंक ठेवलेलं, सर्व काय होतं त्यांचं. आणि मी 2 राईस प्लेट खाल्ले, 3 खाल्ले. 3 माझ्या बाजूचा होता, तो पण आमच्या टीममधला होता, त्यांनी नाही खाल्लं, पण मी खाल्लं त्याचं. जाम भूक लागलेली. बघू आता आपलं हॉटेल कसं आहे. आता आम्ही आलो आहे बाहेर आणि आमची टुरिस्टची बस उभी आहे. आम्हाला ती पण भेटली आहे बस. तर बसमध्ये आम्ही आता बसू आणि हॉटेलला जाऊ. आणि गरमी बघाल, छान बेकार गरमी, बेकार, लय बेकार गरमी. तर माझा चेहरा बघून घ्या, तिकडं आल्यानंतर नाही काला होणार आहे. तर काहीच आम्ही आता हॉटेलमध्ये आलो महाराष्ट्र आणि आमचा जो टुरिस्ट होता त्याने आम्हाला बसमध्ये हॉटेलला आणलाय पनवेल म्हणजे जेवायला. नवी मुंबई. आणि जेवण झाल्यानंतर आमचा राहण्यासाठी दुसरं हॉटेल तर जाऊ शकतात. बॉम्बे ट्रीट म्हणून आलं. दाखवतो तुम्हाला काय सिक्रेट्स फॉर दुबई इंटू 25 करायचं, बाकी काय नाही. पार्टी नंतर. तर गाईज तुम्ही बघू शकतात, चिकन आहे, रोटी आहे, पुलाव आहे, व्हेज पण आहे. हा पण चिकन आहे, लिंबू दिला आहे बघा. समाला खातोय. हाय गाईज. तर आम्ही जेवलो हॉटेलवरती आणि हॉटेलवरून जेवून आम्ही डायरेक्ट आलो आमच्या हॉटेलला, तिथे म्हणजे आम्ही स्टे करणार आहे तिथे. तर तुम्हाला तिथला रूम दाखवतो आम्ही. तर मी आतमध्ये आलो रूमच्या आणि पहिलाच आहे या साईडला बाथरूम. तुम्ही बघू शकता, इंस्टाग्रामवर फॉलो केला असेल तुम्हाला समजेल बाथरूम मला किती मोठा आहे. टावेल ठेवले इकडे, इथे पण 2 टावेल ठेवले. पुढे दाखवतो तुम्हाला रूम कसं आहे ते बघा. 1 नंबर. इकडे कॉफी ठेवल्या, सर्व काय ठेवलेलं आहे.
इकडे कपाट आहे आणि आपण ठेवायला आता याचे 5 दिवस आपल्याला हीच रूम असणार आहे. आणि टीव्ही आहे. आता बेडरूम बघू शकतात तुम्ही, खूप मजा. आणि आम्हाला इकडून बाहेरच हायवे आहे इथून. आणि तुम्हाला आपला ब्लॉग मुंबई टू दुबई कसा वाटला असेल तो कमेंट करून सांगा. आणि उद्याचा ब्लॉग खूप भारी येणार आहे, म्हणजे बुर्ज खलिफावरती जाणार आहे आपण. तर तुम्ही तो पण ब्लॉग बघा आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. चला बाय बाय. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.